नाशिक येवल्यात बदलत्या हवामानाचा टरबूज उत्पादकांना फटका. एएनसी नाशिक जिल्ह्यात बदलत्या हवामान धुके यांचा फटका टरबूज उत्पादकांना बसला आहे. येवला तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी कधी कडाक्याची थंडी तर कधी पडणारे ऊन यामुळे टरबूज फळांना भेगा गेल्या तसेच खराब झाले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. यातून शेतकऱ्याचा लागवड खर्च निघणे देखील आता कठीण झाले असल्याने टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. BYTE रामेश्वर वाळुंज शेतकरी. मी 2 महिन्यापूर्वी माझ्या शेतामध्ये 2 एकर कलिंगडाची 12,000 रुपयाची लागवड केलेली होती. परंतु सततची बदलती हवामान, जसं की अचानक पडणारं ऊन आणि मोठ्या प्रमाणात पडणारे धुके, तसेच गेलेले दिवसेंदिवस खाली गेलेलं लो टेम्परेचर, याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे की जे उत्पन्न माझं 2 एकरामध्ये 45 टन यायला पाहिजे होतं, ते उत्पादन माझं फक्त 20 टनच निघालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात मालाची साईज पण छोटी राहिलेली आहे. डबल घ्यायचं. त्यामुळे मालाची साईज छोटी राहिली, तर त्यामुळे माझा 1 नंबर जो माल 2 किलोच्या वरती व्हायला पाहिजे होता, तो 50% पेक्षा पण कमी निघालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात माझी छोटी साईज की जी मार्केटमध्ये चालत नाही, या वातावरणामुळं जवळपास माझ्या उत्पन्नामध्ये 50 ते 60% ची घट झालेली आहे. आणि सर्वसाधारण मी 1,35,40,000 रुपये केलेला खर्च, तो पण माझा निघालेला नाही.